नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता चैतन्य आणि सायलीच्या हाती खूप मोठी गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे ज्या व्यक्तीने इथे तन्वी म्हणून तिचे पुरावे दिलेले आहेत प्रियाचे, ती व्यक्ती आता चैतन्याच्या हाती लागणार आहे आणि चैतन्य आणि सायली मिळून ऐन लग्नाच्या वेळेस प्रियाचा बँड वाजवणार आहेत। सगळ्यांच्या समोर सत्य आणणार आहेत, त्या बाईला घेऊन येणार आहेत आणि तिच्याकडून सगळ्यांच्या समोर ते सत्य आणणार आहेत की हे सगळं करणारी ही प्रिया जी आहे ती खोटारडी आहे आणि तिने हे सगळं कशा पद्धतीनं घडवून आणलेलं आहे असे काही पुरावे आहेत। त्यामध्ये प्रियाच्या आईचा फोटो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि प्रियाचा लहानपणीचा फोटो, हे सगळे पुरावे आता दिले जाणार आहेत। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आत्ता सायली आणि त्याचबरोबर इकडे कला ही भेटीला आलेली आहे आणि कला सायलीला सांगते की काळजी करू नकोस, कारण तुला माहिती आहे का, मी चांदेकरलाच तिकडे सुभेदारांच्या घरी पाठवलेलं आहे। प्रियाच्या हातावरती मेहंदी काढायची आहे ना आज, आणि तिच्या हातावर चांगलीच मेहंदी लावून देणार आहे बघ, कारण मी चांदेकरला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीची मेहंदी काढायची आहे आणि चांदेकर आता त्या पद्धतीची मेहंदी घेऊन जाणार आहे आणि चांदेकरला मी सांगितलेलं आहे। आणि इकडे अद्वैत मात्र शेण भरलेला कोण तयार करत असतो आणि तो कोण घेऊन अद्वैत तिथे जाणार असतो आणि तो शेणाचा कोण तिथे देणार असतो। ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडणार असतात तेव्हा मात्र खूपच जबरदस्त असा धमाका होणार असतो, कारण काहीही झालं तरीही इकडे आता सायलीने हार मानलेली नसते। सायलीनं एकच गोष्ट मनाशी ठरवलेली असते, काही झालं तरी मी थांबणार नाही। मला माहिती आहे की माझं आणि अर्जुन सरांचंच लग्न होणार आहे, या लग्नासाठी फक्त आणि फक्त मीच आहे योग्य, अर्जुन सरांची बायको होऊ शकते तर फक्त ती मीच आहे, हे सायलीने ठरवलेलं असतं। आणि त्याचबरोबर कला म्हणते की काळजी करू नकोस, अर्जुन आणि सायलीच्या लग्नासाठी इथे कला आणि अद्वैत आहेत खमके, अजिबात काळजी करायची तुला गरज नाही, असं कलाने इकडे येऊन सांगितलेलं असतं। आणि कलाचं म्हणणं असतं काही झालं तरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे सायली तू, कारण आता इथे हे सगळं करायला, हे सगळं बघायला मी आणि अद्वैत आलेले आहोत। अद्वैत तिकडे अर्जुनकडे गेलेला आहे, तिने जो काय गोंधळ तुमच्या फोनवरती केलेला आहे, म्हणजे तिने ज्या पद्धतीनं सर्वांच्या समोर आणलेला आहे ते म्हणजेच की फोन तुमचे बंद केलेले आहेत, तुमचे नंबर अर्जुनच्या मोबाईलमध्ये ब्लॉक केलेले आहेत, कितीही काही करू दे, चैतन्याला तिने घरी यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे, अर्जुनपासून लांब ठेवलेलं आहे, पण काही झालं तरी आम्ही खंबीरपणे आहोत, आम्ही दोघंजण आहोत ना, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, आम्ही खमके आहोत, असं तिने 1000 वेळा बजावून सांगितलेलं असतं। आणि त्याचमुळं आता इकडे आपल्या सायलीला एक एनर्जी मिळालेली असते। सायली ऑलरेडी फुल एनर्जेटिक असते, प्रियाला काय गोंधळ घालायचं ते घालू दे, सायली मात्र शांतपणे सर्व गोष्टी करत असते। आणि सायलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करायच्या आहेत आणि या प्रियाचा बँड वाजवायचा आहे। आणि तेवढ्यातच चैतन्याचा सायलीला फोन येतो, चैतन्य सांगू लागतो की सायली बहिणी एक महत्त्वाची गोष्ट हाती लागलेली आहे। तेव्हा सायली म्हणते काय झालं, तेव्हा चैतन्य सांगू लागतो की ज्या बाईने इकडे किल्लेदारांच्या घरी येऊन सांगितलेलं होतं की सायली ही तन्वी आहे आणि तिला आश्रमात तिने नेऊन सोडलेलं होतं, तर इकडे सायली म्हणू लागते पण चैतन्य सर, मधुभाऊंनी आणि कुसुमताईने मला सांगितलेलं आहे की तन्वी म्हणजे प्रिया जी आहे ती मधुभाऊंना रस्त्यावरती सापडलेली आहे, तिला आश्रमात सोडायला कोणीही आलेलं नव्हतं। हे ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो नाही सायली वहिनी, किल्लेदारांच्या घरी एक बाई गेलेली होती आणि तेवढ्यातच मधुभाऊ तिथे आलेले असतात, मधुभाऊही थोडे डिस्टर्ब असतात आणि ते सायली आणि चैतन्याचं बोलणं ऐकत असतात। तेव्हा सायली म्हणत असते अहो कसं शक्य आहे, मला कुसुमताई आणि मधुभाऊंनी सांगितले, कारण मलाही आठवतंय लहान असताना मधुभाऊ स्वतः तिला घेऊन आलेले होते। ह्या सर्व गोष्टी बोलून झाल्यानंतर खूप मोठा धमाका होतो। तेव्हा सायली म्हणते की मी मधुभाऊंशी बोलून घेते आणि अजून काय काय प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत ते बघून घेते, कारण मला तर डाऊटच आहे तिच्याबद्दल, तिने नक्कीच काहीतरी वेगळाच गोंधळ घालत असणार आहे। हे सगळं बोलणं आता मधुभाऊंनी ऐकलेलं असतं आणि मधुभाऊ विचारत असतात की काय झालं नक्की। तेव्हा कुसुमताई आणि सायली सांगू लागते की प्रिया ही जी आहे तिला एका बाईने इथं आणून ठेवलेलं होतं, असं सगळ्यांना तिने सांगितलेलं आहे, आपल्या आश्रमात
तिला बाई कुठे घेऊन आलेली? मधुभाऊ म्हणतात शक्यच नाही, ती मला रस्त्यावरती सापडलेली होती, कारण मी बाहेर निघालेलो होतो आणि त्यावेळेस तिला मी रस्त्यावरून घेऊन आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर कुसुमताई आणि सायली मधुभाऊंना म्हणू लागतात, मग आता मला सांगा मधुभाऊ की तिने असे पुरावे दिलेले आहेत की ती प्रतिमात्या आणि रविराज सर यांची मुलगी आहे, तर याबद्दल काही तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तिच्या बाबतीत असं कोणती गोष्ट माहिती आहे का तुम्हाला की ज्याच्यामुळं तिनं त्यांची मुलगी आहे हे इथं प्रूव्ह झालेलं आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की शक्यच नाही, कारण तिच्या बाबतीतले सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत. तेव्हा सायली म्हणते की ते डिटेल्स मला मधुभाऊ हवे आहेत, प्लीज तुम्ही मला द्याल का ते डिटेल्स? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की चालेल, कारण मधुभाऊंच्या मनातही कुठेतरी असतं की सायली आणि अर्जुन यांचं नातं कसंही असलं तरीही मधुभाऊंनी ते ॲक्सेप्ट केलेलं नसलं तरीही मधुभाऊंना वाटत असतं की सायलीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि अर्जुनसारख्या मुलाच्या आयुष्यात प्रियासारखी मुलगी येऊ नये असं इकडे मधुभाऊंनाही वाटत असतं. त्यामुळं मधुभाऊ आता ते डिटेल्स द्यायला तयार झालेले असतात. मधुभाऊ म्हणतात की त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देऊ शकतो. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ तयार झालेले आहेत आणि इकडे कुसुमताईला म्हणतात की अगं ती जी रजिस्टर आहे ना आपलं, ते रजिस्टर घेऊन ये जरा. आणि रजिस्टर आणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उलगडा असतो. प्रियाचा लहानपणीचा फोटो असतो, त्याचबरोबर तिच्याबरोबर जे काय तिनं साहित्य आणलेलं होतं, तिचे कपडे अंगावर असलेले, या सर्व गोष्टी तिथं असतात. आणि हे सगळं घेऊन आता सायली म्हणते की चालेल. आता मधुभाऊ म्हणतात की तू काय करणार आहे? सायली म्हणते की आजपर्यंत जी गोष्ट प्रियानं कधी विचार केला नव्हता की सायली अशी वागू शकते, ती गोष्ट आज सायली वागणार आहे. भले अर्जुन सरांचं दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्न झालं असतं तर ती मी एक्सेप्ट केलं असतं, पण प्रियासारखी मुलगी सुभेदारांच्या घरात जाता कामा नये. त्यामुळं अर्जुन सरांवर फक्त माझाच अधिकार आहे, तिला काय गोंधळ घालायचं ते घालू द्या, पण काहीही झालं तरीही मी आता ठरवलेलं आहे की प्रियाला सोडायचं नाही. आणि अर्जुन सरांची बायको आहे तर ती फक्त आणि फक्त मीच, कारण अर्जुन सरांची बायको दुसरं कोणी होऊ शकत नाही असं इकडे सायलीने ठरवलेलं असतं. आणि सायली म्हणत असते की मीच फक्त अर्जुन सरांची बायको आहे, दुसरं कोणीच होऊ शकत नाही असे तिनं ठरवलेलं असतं. आणि ती म्हणत असते की अर्जुन सरांशी लग्न करण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. आणि या गोष्टी सगळ्या बोलून झालेल्या असतात सायली. आणि इकडे तेवढ्यात कलाही आलेली असते. कला म्हणते की मग काय आता? सायलीला ती सांगू लागते की काळजी करू नको, आता बघ तिचा कसा बँड वाजवायचा आहे. सायली म्हणते की मधुभाऊ मला हे सगळे पुरावे तुम्ही द्या आणि मला आत्ताच्या आत्ता हे सगळं घेऊन आता गेलं पाहिजे. असं म्हणत सायली आता इकडे जायला निघते. आणि त्याचवेळी सायली सुभेदारांच्या घरी येते. त्याचवेळी चैतन्यालाही सायलीनं बोलवलेलं असतं. चैतन्याच्या हाती ती बाई असते आणि त्या बाईला घेऊन चैतन्यही तिथं पोचलेला असतो, कारण प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी घडणार असतात आणि प्रियाची मात्र वाटच लागणार असते. प्रियाला तिने विचार करण्यापलीकडच्या गोष्टी झालेल्या असतात, कारण प्रिया मात्र विचारच करत बसलेली असते, कारण तिनं कधी विचारच केला नव्हता की या पद्धतीनं गोष्टी घडतील आणि या पद्धतीनं सायली आपला बँड वाजवेल असं तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि मग चैतन्य त्या मावशींना घेऊन आलेलं असतो, त्यांना बाहेर ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर ज्या इन्स्पेक्टर साहेबांना त्या मावशी तिथं दिसलेल्या असतात त्यांनाही आणलेलं असतं. म्हणजे जे कमिशनर होते ते आता रिटायर झालेले असतात, त्यांनाही चैतन्य घेऊन आलेला असतो. आणि चैतन्यने या सगळ्या गोष्टींसाठी जे वापरलेलं असते, जे अधिकार वापरलेले असतात ते अर्जुनचे वापरलेले असतात आणि अर्जुनबद्दलच त्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळं ते सगळे तयार झालेले असतात. आणि त्या बाईंना पण चैतन्याने सांगितलेलं असतं की तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर इथून पुढचा तुमचा राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो असं चैतन्याने सांगितलेलं असतं. आणि सायलीला या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली असते. आणि चैतन्य त्या मावशींना घेऊन येतो आणि इकडे सायली म्हणत असते की आज मी तुम्हाला सगळ्यांना काही गोष्टी सांगणार आहे. मान्य तुम्ही माझ्याशी नातं तोडलेलं आहे, इव्हन डिवोर्स पेपर कोर्टात सबमिट झालेले आहेत, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण आज मी जी गोष्ट सांगणार आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडणार आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की तू का आलेली आहेस परत? तेव्हा सायली त्या क्षणी रजिस्टर काढते आणि सगळ्यांना सांगू लागते की हा फोटो बघा, हा फोटो आहे तुमच्या लाडक्या या तन्वीचा, म्हणजे तन्वी लहान असताना कशी होती तो फोटो आहे हा. आणि त्याचबरोबर हे सगळं जे आहे ते बघा, कारण तन्वी लहान असताना म्हणजे जेव्हा तन्वी आश्रमात आली त्यावेळेचा हा तन्वीचा फोटो आहे. आणि या फोटोवरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की तुमची लाडकी तन्वी कशा पद्धतीनं राहत होती आणि ती कशी होती, कारण हे सगळं तुम्ही पहा. त्याचबरोबर तिच्या अंगावर असलेले कपडे, त्याचबरोबर तिच्या गळ्यात असलेलं आय कार्ड, त्यावरचं ते नाव पहा, त्यावरती तिचं नाव प्रियाच आहे. आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर हे रजिस्टर ज्या दिवशी ती त्या आश्रमात आलेली होती आणि त्याच्यातली तारीख, त्या सर्व गोष्टी पाहिल्यावर पूर्णाजी रविराज सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण तन्वी तर लहानपणी तशी दिसतच नव्हती आणि तन्वी तर वेगळी दिसत होती, प्रिया वेगळी दिसत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग त्या सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा प्रिया सांगू लागते की नाही, तुम्हाला एवढंच वाटत असेल ना तर माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे. असं म्हणता क्षणी सायली म्हणते, काय बोलतेस तू? तुझ्या पायावर तुळशीपत्र? आणि कधी आलं तुझ्या पायावर तुळशीपत्र? तुळशीपत्र तर माझ्या पायावर आहे, तुझ्या पायावर तुळशीपत्र कधीच नव्हतं. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण म्हणू लागतात, काय तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे? सायली सांगते की हो, माझ्या पायावर अगदी मी लहान असल्यापासून, जेव्हापासून मी आश्रमात आहे तेव्हापासून माझ्या पायावर तुळशीपत्र आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सायलीनं तिच्या पायावरचं तुळशीपत्र दाखवलेलं असतं, परंतु आता प्रिया पण खूप पुढची असते. प्रियानंही तिच्या पायावर तुळशीपत्र काढून घेतलेलं असतं आणि ते टॅटूचं तुळशीपत्र असतं आणि प्रियाही ते तुळशीपत्र दाखवते. तेव्हा सायली म्हणते की आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नक्की खरं कोणतं आणि खोटं कोणतं. पण त्याचबरोबर मी आणखी काही पुरावे आणलेले आहेत, ज्या इन्स्पेक्टर साहेबांनी त्या मावशींना आणलेलं होतं आणि त्यांनी हे पुरावे दिलेले होते. प्रियाच्या गळ्यातलं लॉकेट वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या होत्या. पण तुम्ही प्रियाच्या पायावर मग या रजिस्टरमध्ये त्याची नोंद का झालेली नाही हा प्रश्न आता प्रियाला ती विचारत आहे. आणि प्रियाला म्हणत आहे की तुझ्या पायावर जर जन्मखून होती तर मला उत्तर दे ना, मग या रजिस्टरमध्ये त्याची नोंद का झालेली नाही? का या रजिस्टरमध्ये सगळ्यांच्या समोर तिथं सिद्ध झालेलं नाही आहे की तुझ्या पायावर जन्मखून होती? का याच्यामध्ये मधुभाऊंनी नोंदवलेलं नाही आहे? कारण सगळ्यांच्या गोष्टी नोंदवलेल्या आहेत. माझ्या पायावर जन्मखून होती तरी ते माझ्या नावाच्या पुढे मधुभाऊंनी नोंदवलेलं आहे की जन्मखून ही माझ्या पायावरती होती. मग तुझ्या पायावर जन्मखून होती तर ते नोंदवायला हवं होतं. मग मधुभाऊ विसरले का? असं मुद्दामच सायली तिला म्हणू लागते. तेव्हा मात्र प्रिया अगदी चाटच पडलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला आता प्रश्न पडलेला असतो की आता उत्तर काय द्यायचं. आणि सगळ्यांनाच आता सुभेदारांना धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर त्या इन्स्पेक्टर साहेबांना तिथं आणलेलं असतं आणि तेही सांगतात आणि त्या बाईला तिथं हजर केलं जातं. ती म्हणते की हो, यांनी मला पैसे दिलेले होते आणि यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती, त्यांनी मला पैसे दिले होते आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की मी येऊन तसं सांगायचं आहे आणि माझ्या मुलाच्या दवाखान्यासाठी मला खूप गरज होती. आणि तेव्हा मात्र अर्जुन उठतो आणि थाडकन आता तो उठून उभा राहतो, कारण त्याला कळलेलं असतं की आज सायली 2.0 व्हर्जन आपल्याला मिळालेलं आहे. सायलीचं जे व्हर्जन आहे ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो पाहतच राहतो, सायलीच्या जवळ जातो आणि म्हणतो, आता या मुलीचा पर्दाफाश झालेला आहे. आता तुम्हाला कळलं असेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. स्वतः कमिशनर साहेबांनी येऊन सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर या मावशींनीही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर या मावशींना ज्या ज्या गोष्टी बोलायला सांगितलेल्या होत्या त्या सर्व गोष्टी बोललेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मधुभाऊही तिथं आलेल्या असतात आणि मधुभाऊही सांगू लागतात की ही मुलगी मला रस्त्यावरती सापडलेली आहे. ह्या मुलीला घेऊन कोणीही आश्रमात आलेलं नव्हतं, कारण तो आश्रम मी चालवत होतो. सुरुवातीला पहिल्यांदा मला सायली मिळालेली, ती ही मंदिरात मिळालेली होती. एवढीशी छोटीशी गोड अगदी साजेशी माझी भावली आणि ती खरंच तेवढी नाजूक होती, म्हणून तर मी तिचं नाव सायली ठेवलेलं होतं. आणि हे मधुभाऊ सांगत असतात आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि तिथंच प्रियाचा बँड वाजलेला असतो. आता अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरी मला आणि सायलीला कोणीही वेगळं करू शकत नाही, कारण सायली हीच माझ्या आयुष्याचं सर्वस्व आहे, असं अर्जुनने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि आता अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यातील संसारातील एक काटा आपोआप दूर झालेला आहे. तर ह्या भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेलं आहे. पण आता नागराज आणि महिपत हेही शांत बसत नाही आहेत, कारण आता नक्की ते काय गोंधळ घालणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.